नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मित्रांनो, आज आहे पौर्णिमा आणि आज आहे आपली होळी. तर मी आजचा ब्लॉग सकाळीच चालू केला आहे, म्हणजे आम्ही रात्रीपासून काही तयारी केली ती तुम्हाला दाखवतो. तर आता आपण खाली जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आमच्या बिल्डिंगच्या खालीच होळीचा कार्यक्रम असतो. परिसरातले सर्व लोक इथंच येतात होळी लावायला. तर आपण जाऊ आता खाली, दाखवतो मी आम्ही काय काय केलं रात्रीपासून. पताका वगैरे लावलेले आहेत, लाकडं जमा केली वगैरे फोटो काल मला संध्याकाळी फोन केला जावयाने पताका लावायचे त्या खाली. तर त्या वेळेत मी शर्यतीनं गेलो होतो, म्हणजे लवकर आलो होतो आणि फायनलच्या ज्या गाड्या होत्या त्या बघत होतो. चालेल, बघून झाल्यानंतर मग खाली आलो मी. तुम्हाला दाखवतो आता. हा सावरीचा खांब आहे होळीसाठी काढलेला. आपल्या इथेच होता कंपाऊंडमध्ये, काढला आणि साफ पण करून ठेवला त्याला रात्रीचा. ही लाकडं आहेत, तात्यांनी ही जमा केली. ती गेल्या वर्षी आपली झाडं तोडली होती आपल्या सोसायटीमध्ये. इकडे पण आहे, तात्यांनी काढून ठेवलेत, जमा करून ठेवलेत आणि पताका लावलेत बाहेर. त्या बघू आपण आता. डॉगी डॉग बिस्किट आले इथे आपली होळी लावतात. या पताका बघा चढवल्यात त्या. आता सकाळचे 8:05 झालेत, मस्तपैकी ऊन पडलंय. त्या पताका लावल्यात. हे आपले मित्रमंडळाची मुलं सर्व करतात परिसरातला कार्यक्रम. इथे होळी लावतात, सर्व लोक येतात, इकडची, या बाजूची आणि इकडचे पूर्ण परिसरातले. तर मी आहे आता साई मंदिरला जाऊन येतो धामोत्याला. कशाला चालू तुम्हाला सांगतो तिथं पोहोचल्यानंतर. फर्स्ट टाईम मी हेल्मेट घेतला नाही सोबत, जवळच जायचे म्हणून. आणि होळी बघा किती येते. ते बाजूला पलीकडे आहे समोरचं माझ्या मित्राचं दुकान आहे विलाजचं. तिथे गेले नंदीने पोळ्या बनवायचे त्याचं सामान घ्यायला. आणि अजून बाकी काहीतरी घ्यायचं आहे तिला, होळीनिमित्त गोड बनवायचं, त्यासाठी तिथे गेलेले ते. बघू आल्यानंतर काय काय घेतलं फक्त विचारतो. हे नंदिनीच्या ताईचं घर आहे, तिथे कपडे तिथे शिवायला ते. आता होळी आहे त्या निमित्ताने नवीन साडी वगैरे घेतली होती, ब्लाऊज दिले शिवायला. आणि तिने काय घेतलं दुकानातून तिथे तुम्हाला बोललो मी, सांगतो ते. मैदा, डाळ, गूळ, नारळ वगैरे सगळे घेतले, पण तिथे आम्हाला हे नाही भेटलं, गाठी नाही भेटली. तर आता गाठी घ्यायला मला बाजारात जावं लागेल. बघू. तर मंडळी, आपला गोड प्रसाद बनवून झालाय पोळ्यांचा. 18-20 पोळ्या बनल्यात. आता मी खाऊन बघतो कशी येते. म्हणजे नैवेद्य दाखवलाय, त्याच्यानंतर कौशलने काढला 2 आणि गेला क्लासला तो. आता मी बघतो खाऊन कशा आहेत त्या आणि सांगतो तुम्हाला नंतर. पोळ्या खाऊन मी आलोय खाली. पोळ्या मस्तपैकी गोड आहेत. तर इथे खांब सजवायला लावलाय. मितेश आहे, जावई आहेत आणि आपल्या इथेच तोडून ठेवला होता तो खांब, त्याला सजवायचं चालू आहे. आणि मी आता जरा टाल आणायला जातो आंब्याचे, अजून टाल पाहिजे त्यासाठी.
तू आहे का उद्या? मग आहे मी. आहे ना. मी फिक्स आहे उद्या. आणि आज रात्री बेकऱ्याला आज रात्री बेकरीला परत येईल. नारळ टाकून येशील का? काम ओढून येशील? आपल्या होळीला यायचं, तिकडे जास्त नाही थांबायचं. भरपूर पाठी आहे. काढून ठेव फक्त बाजूला ते घ्यायचे. तर मंडळी आता झालेली संध्याकाळ आणि आम्ही चाललो आता खाली होलिका मातेचं पूजन करायला. इकडे तयारी पण झालेली आहे. सर्व कुठे गेले? हां. आणि मी आताच हॅलोजन लावत होतो खाली, त्याच्यामुळे मला वेळ झाला. 2 हॅलोजन लावलेत. खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि कौशल पण खालीच बसलाय. आता माझी तयारी व्हायची बाकी होती. यांचं उरकलं होतं सगळ्यांचं. तर चला आता आपण खाली जाऊ. चल ग. काय चाललंय तुमचं? कसं एकदम भारी. नाही काय 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 इकडे दगड लावलं पाहिजे ते काय सांगता? याचं म्हणणं आहे का ते नैवेद्य पुढं पुढं. हां बरोबर बरोबर बरोबर. देवीचा चेहरा इकडे येतात, इकडे लावतील ना. हां हां ते पण बरोबर आहे. आपण बघतोय, मग दाखवतो. निवृत्ती रोशन आणि आम्ही अशी चर्चा करत होतो की देवीचा जो फोटो लावला आहे तो समोरच्या बाजूला असल्यामुळे काय करतात लोक सर्व पुढेच नैवेद्य दाखवतात. मागच्या बाजूला कोणीच दाखवत नाही. मग जास्त प्रसाद पुढच्याच बाजूला झाला आहे अशी यांची इथे चर्चा चालू होती आणि मी त्याच्यामध्ये जॉईन झालो. आमच्या परिसरातली भरपूर लोक होलिका मातेच्या दर्शनाला आलेत आणि दरवर्षी नवीन चेहरे दिसतात. संख्या वाढत चालले. हा पौर्णिमेचा चंद्र बघतोय आपण पुढे. मस्तपैकी एकदम चांदणं चांगलं पडलेलं आहे. ज्याला आपण टिपूर चांदणं म्हणतो असं चांदणं पडलेलं आहे मस्तपैकी. खूप उशीर झाला. माझ्या हातात कॅमेरा होता. नंदिनीचं पण दर्शन घेऊन झालं आणि कौशलला मी बोलत होतो तू दर्शन घे त्याच्यानंतर मी घेईल. पण तो इथे लेडीज जास्त असल्यामुळे तो लाजत होता. त्याचे मित्र पण होते. नंतर गर्दी कमी झाल्यानंतर एकदम भक्तिभावाने दर्शन घेतलंय त्याने. कौशलकडे कॅमेरा देऊन मी दर्शनाला गेलो होतो आणि मध्ये भक्तमंडळी येत होती आणि कौशल असा मोबाईल पकडून फक्त बोलत होता साईड व्हा साईड व्हा. याचं कोणी ऐकत नव्हतं. यांनी थोडंसं केलं बघतो बघा कसं मस्तपैकी केलं ते.
दर्शन घेऊन झाल्यानंतर फोटो सेशन चालू होता. त्यांचा थोडासा व्हिडिओ पण बनवून घेतला मी. बाजूला पप्पू शेठ होलिका मातेला बांगड्या घालतायत, बघतोय आपण. सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर जावयांच्या आणि प्रतीक्षाचे पण थोडे फोटो काढले आणि व्हिडिओ बनवला आणि गेले ते लगेच. त्यांचे अजून फोटो काढायचे होते पण प्रतीक्षा घरी निघून गेली, त्याच्यानंतर त्याचे फोटो काढायचे राहिले. मग पप्पू शेठ इथल्या मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत, भरपूर सपोर्ट करतात मुलांना ते. सकाळी पण त्यांनी त्यांच्या डंपरमध्ये फाटी आणि पेंडे आणले आणि आता संध्याकाळी पण त्यांनी हॅलोजन आणून दिले लावायला. आणि एक माझ्याकडे होता तो एक लावला आणि त्यांनी 2 आणले होते. पप्पू शेठ आणि जावई इथून गाड्या काढायला लोकांना मदत करतात, कारण की आमची होली चौकामध्येच आहे. त्याच्यामुळे काय होतं, रस्ता थोडा अरुंद आहे, तर त्याच्यामुळे अशी एखादी गाडी जर आली, शक्यतो येत नाही पण चुकून एखादी जर आली तर त्याच्यासाठी लगेच सगळी मदत करतात. सकाळी डंपरमध्ये फाटे आणि पेंड्या आणलेले इथे खाली गेलेत आणि इकडे महिला मंडळाचा आवडता विषय चालू आहे फोटो सेशन. तेवढ्यात मी एक व्हिडिओ मारून घेतला त्यांचा थोडासा. आत्ता 11:15 वाजलेत आणि सगळ्यांनी आता होलीला लाकडं लावायला आणि गवत लावायला घेतले. 12 वाजता होली लावायचे. तसेच सर्वांना आईस्क्रीम मिळालीच असेल, जर नसेल मिळाली तर त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आहे. तसेच आज आपल्या या होली सर्वच रहिवासी एकत्र आपल्याला दिसत आहे. आईस्क्रीम खाते, कोणी खेळतंय, कोणी होळी लावतंय. असाच आपला हा गंगानगर नेहमी उत्सवमय. नारळ बाजू द्या, लगेच काढू नका, थांबा जरा. नाही एवढं कुठे थांब जरा, 2-3 मिनिटं होऊ दे. अजून हिट नाही ग्रेड झालं आपलं. दरवर्षी नारळ काढे भावेतलं विचारा तुम्ही. इकडे जावई होळीमधला नारळ काढण्याचा प्रयत्न करतात
प्रसादासाठी आग भरपूर लागते. तर मंडळी आत्ता वाजलेत 12:45. सर्व लोक निघून गेलेत. तात्या आणि मीच राहिलो आहे. आणि आम्ही होली आतपाला घेतले. आतपाला म्हणजे जो बाजूला कचरा वगैरे होता ते, आणि सर्व लाकडं वगैरे ती अशी आम्ही सावरतोय आणि एका ठिकाणी करतोय. त्याच्यामुळे काय होईल की जास्त रस्त्यावरती सकाळपर्यंत ते पसरणार नाही आहे. आणि आजचा व्लॉग जर आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.